नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल्ल इंगळे आपल्या या YouTube चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, आपलं जे सिरीज सुरू आहे, कसोट्या शिकवत आहे मी तुम्हाला। कसोट्याची जी सिरीज सुरू आहे त्याच्या आधी मी 2 कसोट्या दिलेल्या आहेत तुम्हाला, एक 8 ची। तर 8 च्या कसोटीचे 2 पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। 2 पार्ट पुरे मागचं ते बघून घ्या। आज आपण 9 ची कसोटी करणार आहे। आज 9 ची कसोटी कशा प्रकारे केल्या जाते, 9 ची कसोटी म्हणजे आपला डिजिट सम आहे। 9 च्या कसोटीपासून तयार झाला आहे तो डिजिट सम, जो वैदिक मॅथचा कन्सेप्ट आहे। तर आपण ते पूर्ण आज पाहणार आहे। तर बघा, कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आपल्या शेअर वगैरे करत चला, ठीक आहे। तर बघा, आता प्रश्न समजून घेऊ आपण नेमका आहे काय। वह बड़ी से बड़ी संख्या ज्ञात करे जो स्टार को प्रस्तापित कर सके ताकि 9 से 11, 90 स्टार 6 पूर्णतः विभाजित हो जाए। तो एसएससी सीजीएल टायर 1 ला टियर 1 ला आलेला क्वेश्चन आहे तो 2019 ला। तारीख पण दिली आहे तुम्हाला मी आन्सरची, ठीक आहे। तर बघा, 9 ची कसोटी तुम्हाला माहित आहे, रेग्युलर मध्ये जर करत म्हटलं तर पुऱ्या नंबरची ऍडिशन करावी लागते आणि पुऱ्या नंबरच्या ऍडिशनला कितीने भाग केला पाहिजे, 9 ने भाग जर जात असेल तर पुऱ्या संख्येला 9 ने भाग जाते, ह्याचा अर्थ असते रेग्युलर मध्ये। पण तसं नाही करायचं, रेग्युलर मध्ये नाही करायची। रेग्युलर मध्ये सर्वांनाच माहित आहे, काही प्रॉब्लेम नाही। तर करायची कशी, लक्षात घ्या। 9 ची कसोटी म्हणजे डिजिट सम आहे आपला, तो का जो वैदिक मॅथचा आपला पुरा कन्सेप्ट आहे। 9 ची कसोटी करताना 9 ची जे पट आहे ना, ते मोजायची नाही, त्याला काउंटच नाही करायचं। 9 ची पट म्हणजे टोटल 9 चा जो काही टेबल आहे त्याला काउंट करायचं नाही। असं समजा का 9 9 9 9 फेकून द्यायचे म्हणजे मोजायचेच नाही। तर बघा बरं, आता हा 9 गेला आहे, आता हा झाला 6 आणि हे 2 जर घेतले किती झाले 8, किती झाले आता 8। तर आता हे 9 याचा डिजिटचा जो काही सम आहे तो 9 करायचा आहे। हा 6 2 8 झाला, तर किती लागेल 9 करायसाठी 1 लागेल ना, म्हणजे 6 2 8 हा 1 किती झाला 9। हे 9 जर फेकले तर रिमाइंडर किती होते 0। रिमाइंडर किती, 9 ची पट फेकायची, रिमाइंडर 0 आला पाहिजे। रिमाइंडर म्हणजे बाकी, तर त्याला पुरा 9 न भाग जाते। ह्या स्टारच्या जागी काय घ्यावं लागेल, मग 1 घ्यावं लागेल ना। तेच आपलं एक आन्सर आहे, कोणतं 1। तर अशा प्रकारे 9 ची कसोटी आपण पाहत असतो। काही नाही, 9 9 9 9 जोडायचे, फेकून द्यायचे, रिमाइंडर 0 आला पाहिजे। पूर्ण जोडत नाही बसायचं, जोडायला वेळ आपल्याजवळ एवढा आहे, ठीक। तर आशा करतो सर्वांना लक्षात आलं असेल। पुढच्या क्वेश्चनवर जाऊ आपण आता। नेक्स्ट एसएससी सीजीएल टियर 1 ला आलेला क्वेश्चन आहे 2022 मधला। काय म्हणते, यदि संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 को 9 द्वारा विभाजित किया जाता है तो शेषफल क्या होगा। म्हणजे ह्या संख्येला बघा, 1 पासून तर 9 पर्यंत कंटिन्यू नंबर आहे, याने जेव्हा तो 9 न भाग देईन तर शेषफल म्हणजे रिमाइंडर म्हणजे बाकी किती आहे विचारला। तर बघा, 9 ची कसोटी लावायची आहे, किती बाकी राहते आपण पाहू। 9 च्या कसोटीमध्ये जो काही डिजिट सम असते तोच त्याचा डिजिट सम असते, तोच त्याचा रिमाइंडर असते, बाकी असते, ठीक आहे। तर 9 च्या कसोटीसाठी 9 9 फेकून द्यायचे, मोजायचे नाही, 9 9 फेकत चला। तर बघा बरं, हा 9 गेला आणि बघा हा 1 8 आणि हा 1 घेतला, तर हा 9 झाला गेला। बघा, ह्या 7 आणि ह्या 2 9 झाला, त्याच्यानंतर ह्या 6 आणि हा 3 9 झाला आणि 5 आणि ह्या 4 किती झाला 9 झाला। आता पुरं कॅन्सल आउट झालं, काही उरलंच नाही, तर रिमाइंडर किती उरला 0। तर हाच तुमचा 0 रिमाइंडर आन्सर आहे। आन्सर आहे 0। शेषफल किती राहील 0। 1 पासून तर 9 पर्यंत पुरेच्या पुरं कटून जाईल आणि रिमाइंडर 0। 9 9 9 9 फेकत चालायचे, मोजत बसायचं नाही, ठीक आहे। चला, आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असेल। पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण। हा प्रश्न समजून घेऊ, 9 च्या कसोटीचाच प्रश्न आहे। बघा, लक्षात द्या, यदि काय म्हणते बघा, x 67y एक ऐसी 4 अंकीय संख्या है जो 9 से पूर्णतः विभाज्य है, तो x प्लस y का न्यूनतम मान क्या है। ह्या दोघांची सांगायची आहे, प्लस वाला दोघा मिळून x चा आणि y चा बेरीज म्हणजे काय रे, हा प्रश्न आहे। तर 9 ची कसोटी लावायची। बघा काय, 7 7 ची पट मी तुम्हाला 9 9 ची पट तुम्हाला फेकायला लावलाय, 9 ची कसोटी चालू आहे। तर बघा, हा 7 आहे आणि या 6 मधला याने 2 देऊन देतो, तर 6 मधले 2 गेले तर 7 आणि 2 किती गेले 9, उरली किती याच्याजवळ 4, याच्यावर उरली किती 4। बघा, हे 7 होते, ह्या 6 मधले 2 देऊन दिले, 9 गेले, तर 6 मध्ये 2 गेल्यामुळे उरली किती 4। आता याले 9 करायचा आहे, पुरा विभाज्य झाला पाहिजे। तर ह्या दोघांची ऍडिशन किती करावं लागेल आपल्याला, म्हणजे हा 4 आणि 4 मध्ये किती टाकले तर 9 होईल, 5 टाकायला लागेल ना, ते 4 आणि ह्या दोघांची जी बेरीज आहे, कोण ह्या दोघांची बेरीज विचारली, ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 5। तर हा 4 आणि 5 किती होईल 9, तर x प्लस y ची बेरीज किती होईल 5 होईल ना, आन्सर हे 5। तर बघा, अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाते।
भरपूर फास्ट होते डिजिट सम. 9 ची कसोटी म्हणजेच आपला डिजिट सम आहे. तर आशा करत आहे मी सर्वांच्या लक्षात येत असं. चला आता एक लास्ट वाला प्रश्न राहिला. लास्ट वाला प्रश्न आहे, इकडे बघून घेऊ, समजून घ्या. काय म्हणजे 84 65 23 x 7y एक ऐसी 9 अंकीय संख्या आहे, म्हणजे 9 अंकाची संख्या आहे. 9 से विभाज्य आहे, म्हणजे 9 न पुरी विभाज्य आहे म्हणते ते. और y - x बरोबर काय म्हणते 6 आहे. तर 2 रूट मध्ये 2x + 4y का मान ज्ञात कीजिए. तर बघा आता थोडंसं समजून घेऊ. किती आहे 84 65 23 x 7y हे पुरीच्या पुरी 9 न डिव्हिजिबल आहे म्हणते. तर 9 9 पाठ हटवू आपण. 9 9 पा 5 आणि 4 किती 9. हा 3 आणि हा 6 किती 9. हा 2 आणि हा 7 किती 9. बरोबर. आता इथं 8 आहे, तर ह्या 8 ले 1 द्यायला लागेल आपल्याला, तेव्हा हा 9 होईल. आणि हे दोघेही 9 झाले पाहिजे. उदाहरणार्थ या दोघांची जे काही व्हॅल्यू असेल, दोघांची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 10. दोघा मिळून काऊन का बघा ह्या 8 आहे, याच्या मधला 1 याने द्यायला 10 9 चालला गेला, उरला किती मग याच्याकडे 9. तर म्हणजे ह्या दोघांची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 10 असायला पाहिजे. समजलं सगळ्यांना. दोघांची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 10. काऊन का 10 मधला 1 याने दिला तर हे 9 चालले गेले, आणि ह्या 9 ह्या दोघा मिळला हा 9 चालला गेला, असं त्याचा अर्थ. तो दोघांची व्हॅल्यू 10 असेल. पण त्यांना कंडिशन दिली आहे तुम्हाला y - x बरोबर 6 होते म्हणते 6. याचा अर्थ y मोठा आहे आणि x काय आहे लहान आहे, आणि बरोबर किती होते म्हणते 6. तर 6 आणायचा आहे, तर कसं राहू शकते पहा बरं. 6 ला पाहिजे तर y ची व्हॅल्यू 8 असायला पाहिजे, x ची व्हॅल्यू 2 असायला पाहिजे, तरच याची वजाबाकी केली तर 6 येईल. आणि y म्हणजे किती होईल 8 आणि x म्हणजे किती होईल 2. तर 8 मधून 2 गेला किती राहिला 6. हे जे आहे हे सॅटिस्फाय झालं बरोबर. आता इथे किमता भरू आपण या रूट मध्ये. तर बघा कसं ते रूट मध्ये दिला तुम्हाला, तर समजून घेऊ आपण. आता बघा इथं लिहितो बघा. रूट मध्ये काय म्हणते 2x + 4y. तर बघा 2 इथं आहे, x ची किंमत किती आहे 2. 2 गुणला 2 किती होते 4. बघा इथं 4 आहे, y ची किंमत किती आहे 8. 8 चे किती होते 32. 4 आणि 32 जर जोडला तर किती होते 36. आणि 36 कायच्यात आहे वर्गमूळात आहे. 36 कायच्यात आहे वर्गमूळात. 36 चा वर्गमूळ किती आन्सर होईल 6. 36 चा वर्गमूळ किती आन्सर होईल 6. बघा y म्हणजे 8 होय, x म्हणजे 2 आहे. तर बघा 2 गुणेला इथं जर ठेवला आपण बघा 2 गुणेला 2 x ची व्हॅल्यू 4 होते, आणि इथं 4 आहे तर y ची किंमत 8 ठेवायला लागेल. 8 + 32 होते. 32 आणि 4 किती झाला 36. वर्गमूळामध्ये 36 झाला, आणि वर्गमूळामध्ये 36 आहे, त्याचा वर्गमूळ काढला तर किती आन्सर होईल 6. तर हे अशा प्रकारे सगळे 9 ची जे कसोटी आहे ते आपण पाहिली. तर मी आशा करतो सर्वांच्या लक्षात आली असेल 9 ची कसोटी नेमकं कसं करायचं असते म्हणून. ठीक आहे. तर बघा सगळेजण कोणी जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. ठीक आहे. तुमच्या मित्राला वगैरे पाठवत चला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण मी तुम्हाला कसोट्या सांगणार आहे, ज्या काही टोटल 2 पासून तर जेवढ्या काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे आपली कसोट्या ते पुरे एक व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईल रोज. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल. थँक्यू.